धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आता जंतर मंतर पूर्णपणे रिकामं झालंय। आंदोलन तरुणांनी जंतर मंतर सोडल्यानंतर आता काही सामाजिक संस्थांकडून स्वच्छतेचं काम सुरू आहे, तर आंदोलनाचं व्यासपीठ देखील मध्यरात्रीच काढून टाकण्यात आलेलं आहे। जंतर मंतरचं मैदान आता पूर्णपणे रिकामं झालेलं आहे। कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली। आंदोलकांनी मैदान सोडलं आणि आता हे मैदान पूर्णपणे रिकामं झालेलं आहे। आंदोलनाचा मंच देखील मध्यरात्री काढून टाकण्यात आलेला आहे आणि आता काही सामाजिक संस्थांकडून या मैदानावर स्वच्छतेचं काम सुरू आहे। आपण दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ज्या ठिकाणी कालपर्यंत प्रचंड गर्दी होती, हजारो विद्यार्थी होते, हजारो तरुण होते, आंदोलक होते, तेच ठिकाण आता पूर्णतः रिकामं झालेलं आहे। तर काही सामाजिक संस्थांकडून या ठिकाणाची स्वच्छता करण्याचं काम सुरू आहे, अशी दृश्य आपण पाहतोय। जंतर मंतरवर सध्या आंदोलक नाहीत, आंदोलकांनी मैदान रिकामं केलेलं आहे। आंदोलनाचा मंच देखील मध्यरात्री काढून टाकण्यात आलेला आहे, व्यासपीठ देखील मध्यरात्री काढून टाकण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या जंतर मंतरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शेखर, कालपर्यंत जिथे हजारो विद्यार्थी होते, आंदोलक होते, आज पूर्णतः रिकामं मैदान दृश्यांमध्ये दिसतंय, काय नेमकी परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे विक्रांत। या मुलांनी एक शिस्त काय असते ते आता दाखवून दिलेलं आहे। जवळपास 36 दिवसांपासून ज्या रोडवरती मी जिथे उभा आहे त्याच ठिकाणी हजारो विद्यार्थी जे आहेत ते झोपलेले पाहायला मिळायचे। रात्रीच्या वेळी, सकाळच्या वेळी या ठिकाणी चहा नाश्त्याची लगबग जी आहे ती 36 दिवसांपासून होती। मात्र घोषणा होत्या विशेष करून त्या संपूर्ण आंदोलनस्थळी। मात्र आज हे आंदोलन काल त्या ठिकाणी संपल्यानंतर सकाळच्या वेळची ही परिस्थिती आहे। एकही विद्यार्थी आपल्याला या पूर्ण परिसरामध्ये सध्या दिसत नाहीये। ही शिस्त जी आहे ते या जेनझी मुलांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। कुठलाही आंदोलन असू दे तर ते शांततेत त्या ठिकाणी केलं पाहिजे, हा संदेश जो आहे तो संपूर्ण देशाला दिलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीनं 20 तारखेला घटना घडली त्यानंतर दुर्दैवानं दोन्ही बाजूने एकीकडे पोलिसांवरती दगडफेक झाली, दुसरीकडे त्यांच्यावर देखील लाठीचार्ज जो आहे तो झालेला आहे। मात्र हे दोन घटना वगळल्यानंतर दुसरीकडे मात्र हे आंदोलन पूर्णपणे शांततेत सुरू होतं। याच मार्गावरती ज्या ठिकाणी आता आपण सगळा हा परिसर बघतोय तो स्वच्छ करण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। आपण जर या ठिकाणचा परिसर बघितला तर काही सामाजिक संस्थांनी हे परिसर स्वच्छ देखील केलेला आहे, काही अजूनही त्या ठिकाणी स्वच्छ करताना पाहायला मिळत आहेत। मात्र प्रशासनाकडून देखील स्वच्छतेची कामं जी ते नंतर होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या हा संपूर्ण परिसर बघतोय, एकही विद्यार्थी आता या ठिकाणी नसल्यामुळं एक वेगळी शिस्त या मुलांची त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। ज्या मागणीसाठी या सगळ्यांनी आंदोलन उभं केलं होतं ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि अर्थातच त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष जो आहे तो काल या ठिकाणी केला होता। सर्वच मुलांनी खरं तर एकमेकांना त्या ठिकाणी मिठाई देखील भरवल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। अनेकांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज देखील पाहायला मिळत होते आणि त्यानंतरचं हे आजचं दृश्य सकाळी पूर्णपणे हा परिसर जो आहे तो निर्मनुष्य झालेला आहे। काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन स्वच्छता करत आहेत, मात्र आंदोलक मात्र या संपूर्ण परिसरात कोणीही नाहीये। समोर जर बघितलं तर बॅरिकेटिंग त्या ठिकाणी अद्याप त्या परिसरात दिसतंय। या बॅरिकेटिंग पासून हा मागे जर बघितलं तर मुख्य व्यासपीठ होतं आणि त्याच व्यासपीठाच्या ठिकाणी खरं तर अभिजित दिपके यांनी ते आंदोलन सुरू केलं होतं आणि आता मात्र त्या संपूर्ण परिसरात कोणीही पाहायला मिळत नाहीये। हे एक या आंदोलनाचं चांगलं लक्षण खरं तर म्हणायला पाहिजे, कारण काल तात्काळच हा जंतर मंतर खाली करा, आपण आपापल्या घरी परता असं आवाहन करण्यात आलं होतं। सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या आणि अर्थातच त्या सगळ्यांचं खरं तर याच मुलांनी, विद्यार्थ्यांनी ऐकल्याचं देखील दिसतं आणि कोणीही या ठिकाणी सध्या उपलब्ध नाही। त्यामुळे निश्चितच या सगळ्या आंदोलनानंतर राजीनामा झालाच, मात्र हा राजीनामा झाल्यानंतर आता पुढची भूमिका सीजेपीची काय आहे, या सगळ्याच संपूर्ण 36 दिवसांसंदर्भातली भूमिका काय असणार आहे या संदर्भात देखील अधिकृत पत्रकार परिषद देखील होणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे ती आता कधी होते आणि या संदर्भातली काय नेमकी अद्याप आणखी माहिती मिळते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।